नमस्कार. महा एम-टी-बी च्या कार्यक्रमात आपलं स्वागत. मी डॉक्टर रमेश माधवराव पांडव, निवृत्त संचालक, गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्था, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि सार्वजनिक जीवनात सदस्य, अखिल भारतीय समरसता गतिविधी मंडळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आत्ताचा आपला विषय आहे नव्या पिढीने संविधान जाणून घेण्याची गरज. मित्रांनो, 1857 ते 1947 या काळात ज्या महापुरुषांनी आपलं जीवन खर्ची घातलं त्यांचं केवळ स्मरण करून देतो. झाशीची राणी, लहुजी वस्ताद साळवे, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंह, राजगुरु, सुखदेव, रामप्रसाद बिस्मिल, शोएबुल्ला खान, महर्षी दयानंद, विवेकानंद, आदी आदी आदी, खरं म्हणजे शेकडो. आणि या सगळ्यांच्या लढ्याला यश आलं 1909 ला. धूर्त इंग्रज मागे सरकायला सुरुवात झाली. किती मागे सरकावं? तर 1946 साली त्यांनी जाहीर केलं, आम्ही निघालो, तुम्ही देश सांभाळा. आता आपला जर देश आपल्याला स्वतःला सांभाळायचा तर स्वाभाविक आहे तो कसा राहणार आहे एकत्र, याच्या संबंधामध्ये चिंतन, मनन आणि लिखाण होणं आवश्यक होतं. 1946 ला ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये 11 पैकी 8 प्रांतात काँग्रेसचं मंत्रिमंडळ निवडून आलं, सत्ता आली. आणि उर्वरित भागामध्येही काही ठिकाणी सदस्य निवडून आले. इंग्रज म्हणाले, तुमचं संविधान तुम्ही लिहा. आणि आपलाही आग्रह होता 1928 पासूनच, आमचं संविधान आम्ही लिहून काढू, आम्ही निर्माण करू, कारण आम्हाला सार्वभौम देश हवा आहे. आणि मित्रांनो, त्यावेळेला या सगळ्या प्रांतातून 10 लाखामागे एक असा प्रतिनिधी निवडण्यात आला आणि 385 जणांचं संविधान बनवण्यासाठीचं जे मंडळ आहे ते तयार झालं. त्यालाच संविधान सभा असं म्हणतात. याचा कार्यक्रम हा डिसेंबर मध्येच झाला, डिसेंबर 1946. आणि 9 डिसेंबरला संविधान सभा भरली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद याचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. आणि पुढे चालून यामध्ये ह्या 385 मंडळींनी मिळून आपलं संविधान तयार केलं. त्याच्या 7 समित्या तयार झाल्या आणि त्या 7 पैकी एक समिती होती ड्राफ्टिंग कमिटी. त्याचे चेअरमन झाले भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सगळ्यांनी मिळून 2 वर्ष 11 महिने 17 दिवसात आपलं संविधान लिहून तयार केलं. त्याची प्रत डॉक्टर राजेंद्र प्रसादांना देण्यात आली. तो दिवस 26 नोव्हेंबर 1949. आणि त्यानंतर लगेच जाहीर करण्यात आलं की आपण संविधान स्वीकृत केलेलं आहे आणि म्हणून आपण संविधान दिवस दिवसभर साजरा करत असतो. 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस त्यामुळेच आपण साजरा करत असतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता या संविधानासंबंधात जे 25 नोव्हेंबर 1949 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण केलं, त्या भाषणामधले काही उतारे मी जाणीवपूर्वक आपल्या समोर वाचून दाखवणार आहे. आपण त्याचे यथायोग्य अर्थ काढणार आहात, ते घ्यावेत अशी माझी नम्र आपल्याला विनंती आहे. याचं कारण असं की हे जे संविधान आहे, हे संविधान आपलं प्रशासन आणि आपले नागरिक यामधलं नातं निश्चित करतं. आपण सगळे नागरिक बंधू भगिनी या सगळ्यांचं परस्परांचं नातं निश्चित करतं.
किंबहुना आपल्या समोर आपल्याच मंडळींनी ठरवून निश्चित केलेलं ध्येय स्पष्ट करतं. या विविध कारणांच्या साठी म्हणून आपण आपला व्यवहार हा तशा पद्धतीनं करत असतो, करावा लागणार आहे, कारण संविधान आपण स्वीकृत केलेलं आहे. आपण स्वतःहून संविधान स्वीकृत केलेलं आहे आणि त्याचं ध्येय जे आहे ते आपल्या समोर या सगळ्या महापुरुषांनी जे ठेवलंय ते ध्येय, आपल्या देशाचं ध्येय हे आपल्या समोर ठेवतंय. त्यालाच प्रस्तावना, प्रास्ताविक, प्रास्ताविका अथवा भारताच्या संविधानाची उद्देशिका असंही म्हणतात. याचं स्मरण मी जाणीवपूर्वक देतो आहे, कारण ते ध्येय आपण पूर्ण केलं आहे की नाही ते कुणी करायचं आहे या संबंधात नव्या पिढीनं विचार करण्याची गरज आहे. भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1950 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत, अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. आपण निर्माण केलंय, आपल्यालाच आपण समर्पित केलेलं आहे आणि म्हणून आता आपलं कर्तव्य ठरतं की ह्या ध्येयाप्रमाणे आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे. आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवूया की आमच्या सगळ्यांच्या व्यवहाराला अत्यंतिक मार्गदर्शक असणारं हे संविधान, यामध्ये अगदी थोडक्यामध्ये मी आपल्याला काही माहिती सांगणार आहे. उदाहरणार्थ, काय घडू नये असं बाबासाहेबांना वाटतंय त्याच्या काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर ठेवणं मला आवश्यक वाटतं. बाबासाहेब त्यावेळेला काय म्हणतात बघा. मसुदा कमिटीच्या कार्याची पारख केली तर काय दिसतं? नसीरुद्दीन अहमदांना असं वाटतं की घटनेचा सर्वथा धिक्कार करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. त्यांच्या मताप्रमाणे मसुदा कमिटीचे कार्य अभिनंदनीय नाही, एवढेच नव्हे तर ते सामान्य पातळीच्याही खालच्या दर्जाचे आहे. मसुदा कमिटीच्या कार्याचे मोजमाप करण्याचा अधिकार हर एक व्यक्तीला आहे. मसुदा कमिटीतील कोणत्याही सभासदापेक्षा आपण अधिक तल्लख बुद्धीचे आहोत असे नसीरुद्दीन यांना वाटते. त्याबद्दल त्यांना आव्हान देण्याची मसुदा कमिटीची इच्छा नाही. याउलट मसुदा कमिटीत बसण्या इतके ते लायक आहेत असे घटना समितीस वाटले असते तर आमच्या कमिटीत त्यांना आम्ही आनंदानं घेतले असते. घटना तयार करण्याच्या कार्यात त्यांना स्थान मिळालं नाही, हा काही मसुदा कमिटीचा दोष नव्हे. याचं कारण असं आहे की मसुदा कमिटी विरुद्ध तिरस्कार व्यक्त करण्याकरता नसीरुद्दीन अहमद यांनी तिच्यासाठी नवे नाव शोधून काढले आहे. ड्राफ्टिंग कमिटीस ते ड्रिफ्टिंग म्हणजे वाहत जाणारी कमिटी म्हणतात. या त्यांच्या बौद्धिक चलाखीवर ते मोठे खुश असले पाहिजेत, परंतु आपले बस्तान नियंत्रण ठेवून वाहणे व बस्तान न ठेवता वाहणे यातील फरक त्यांना माहित नाही असे दिसते. आणि म्हणून या संबंधामध्ये ही ड्राफ्टिंग कमिटी आहे. 2 वर्ष 11 महिने 17 दिवस मेहनत केलेली आहे. बाबासाहेबांनी रात्रंदिवस त्याच्यात मेहनत केलेली आहे आणि याचा त्यांना खूप अभिमान वाटत असे की आपण या देशाला एक चांगली मोठी देणगी दिलेली आहे. त्यावेळेला जो विरोध झाला त्याचा उल्लेखही 25 नोव्हेंबर 1949 म्हणजे आजच, आजच्या दिवशी, उद्या 26 नोव्हेंबर आहे, त्या दिवशीच ते त्यांच्या भाषणात ते काय म्हणतात. घटनेचा धिक्कार विशेष करून कम्युनिस्ट व सोशलिस्ट पार्ट्यांकडून करण्यात येतो. घटनेचा धिक्कार ते का करीत असावेत? ही घटना खरोखरीच वाईट आहे म्हणून ते धिक्कार करतात काय? मुळीच नाही. हुकुमशाही तत्वावर आधारलेली घटना कम्युनिस्ट पार्टीस हवी आहे. ही घटना पार्लमेंटरी लोकशाहीच्या तत्वावर आधारलेली आहे म्हणून तिचा ते निषेध करतात. सोशलिस्टांना 2 गोष्टी हव्या आहेत. पहिली गोष्ट ही की जर ते सत्तेमध्ये येऊ शकले तर भरपाई शिवाय त्यांना राष्ट्रीय करण्याचे स्वातंत्र्य हवे आहे. दुसरी गोष्ट अशी की त्यांना अनिर्बंध असे व्यक्ती स्वातंत्र्याचे हक्क हवे आहेत. म्हणजे ते जर राज्य सत्ता काबीज करू शकले नाहीत तर संघ राज्य देखील उलथून पाडण्याचे लायसन्स त्यांना पाहिजे आहे. आणखीन एक परिच्छेद मी तो वाचून दाखवणार नाही, परंतु आपल्यातल्या देशातल्या फंद फितुरीचा इतिहास त्याचा उल्लेख बाबासाहेब करतात आणि ते अतिशय काळजीपूर्वक काय म्हणतात त्याचे फक्त 1-2 ओळी फक्त वाचून दाखवतो. या ठिकाणी मी माझं भाषण संपवलं असतं. बाबासाहेब म्हणतात,
परंतु राष्ट्राच्या भवितव्यासंबंधात विचारानं माझं मन इतकं भरून आलं आहे की त्या संबंधीचे माझे मत या प्रसंगी व्यक्त करणं मला जरुरीच आहे असं वाटतं. 26 जानेवारी 1950 रोजी भारत स्वतंत्र होईल, पण भारताच्या स्वातंत्र्याचे काय होईल? भारत आपले स्वातंत्र्य टिकवून धरील की पुन्हा एकदा ते गमावून बसेल? हा विचार माझ्या मनात येतो. आपला देश कधीच स्वतंत्र नव्हता असं नाही. आपल्या देशाचं स्वातंत्र्य आपण गमावलेलं होतं, तसंच पुन्हा होईल काय? आपल्या देशाचे स्वातंत्र्य स्वबांधवांच्या फितुरीमुळे गमावले होते, ही गोष्ट तर मला अगदी बेचैन करते. मला असं वाटतं बाबासाहेबांनी अतिशय रोखठोक पद्धतीनं या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. विरोध कोण कोण करतंय? या देशाचं पुढे काय होईल? आपण मिळवलेलं स्वातंत्र्य जे आहे हे पुन्हा गमावून बसू काय? याचा अतिशय गंभीर चिंतन बाबासाहेबांनी केलेलं आहे. त्याला त्याची चिंता वाटत होती. आपण आपणासमोर तीच चिंता ठेवावी म्हणून त्या गोष्टी मी आपणास मुळातून वाचून दाखवल्या. मित्रांनो, आपल्याला या संविधानाच्या माध्यमातून अतिशय मौलिक अधिकार असे मिळालेले आहेत. हे मौलिक अधिकार आपल्याला जर पुन्हा एकदा नीट लक्षात घ्यायचे असतील तर मी आपल्याला सुचवीन, आपले मौलिक संविधान हे रमेश पतंगे लिखित पुस्तक आपण जरूर मुळातून वाचा. या ठिकाणी आपल्याला जे अधिकार मिळाले आहेत, संधी मिळालेली आहे, समान संधीची, समान प्रतिष्ठेची मिळालेली आहे. आपल्याला आपल्या उपासनेचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे, सगळीकडे वावरण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. या सगळ्या स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपल्याला कसा व्यवहार केला पाहिजे, आपल्या बंधूंचा व्यवहार कसा असला पाहिजे, या संबंधी बाबासाहेब आपल्याला मार्गदर्शन करतात. आपलं संविधान मार्गदर्शन करतं. त्यातले हे सगळेच्या सगळे मंडळी संविधान सभेतील यांनीही जे काही देशासाठी केलं, त्याच्यातून जो हा देश निर्माण झाला, नवीन देश आपण निर्माण केला, जो पूर्वी पारतंत्र्यात होतो तो स्वतंत्र देश निर्माण केला, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या देशाचा इतिहास तर लक्षावधी वर्षांचा आहे. त्याच्या संबंधात आत्ता काही बोलण्याची आवश्यकता नाही. परंतु आपल्याला आत्ता पुन्हा एकदा स्वातंत्र्य मिळवलेलं आहे आपण, तर ते टिकवून ठेवण्यासाठी आपण या संविधानाचं वाचन करणं आवश्यक आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरात संविधानाची ही पोथी असणं आवश्यक आहे. मधून मधून वृत्तपत्रात येणारी कलम ही सगळी या संविधानातली असतात. या संविधानातील कलमांच्या आधारानंच कायदे तयार होत असतात, त्याच्यातूनच नियम तयार होतात, त्याच्यातून संकेत तयार होतात, त्याच्यातून रूढी हळूहळू चांगल्या पडायला लागतात. ज्या जुन्या सगळ्या कुरूढी आहेत, या कुरूढी आपण टाकून देण्याची आवश्यकता आहे. एका गोष्टीचा उल्लेख मला जरूर करायचा आहे, तो असा की आपण जुनी समाज व्यवस्था टाकून देऊन 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. चातुर्वर्ण्य, जाती व्यवस्था, विषमता, उच्च नीचता, अस्पृश्यता, हे पाचीच्या पाची अधर्म, धर्म नव्हे, हे आपण 75 वर्षापूर्वीच टाकून दिलेले आहेत. संविधानाने ते सगळं नाकारलंय. आणि म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की या गोष्टी 75 वर्षानंतर एकतर सगळ्या संपूर्ण बदलून टाकायला पाहिजे होत्या, बदलून जायला पाहिजे होत्या. आपल्यातली काही मंडळी पुन्हा पुन्हा त्याचं स्मरण करत असतात. शिकवायला पाहिजे आपल्याला संविधान, आणि लोक मात्र अजूनही जुन्या धर्मग्रंथांची आठवण करून करून रडत असतात. तुम्ही असे, तुम्ही तसे, हे असे, ते तसे, आम्ही असे, आम्ही तसे, असे आम्ही ते, तू ते, असं सगळं चालू असतं. खरं म्हणजे चर्चा जी व्हायला पाहिजे वारंवार, ती आपल्या या संविधानाचीच व्हायला पाहिजे. आणि म्हणून संविधानाच्याच चर्चा वाढल्या पाहिजेत. हे संविधान कोणीही बदलू शकत नाही. जोपर्यंत परचक्र या देशात येत नाही, तोपर्यंत हे संविधान बदलण्याचा अधिकार कुणालाही नाहीये, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. संविधानात छोट्या मोठ्या दुरुस्त्या होऊ शकतात, संविधान बदलता येत नाहीत. त्यातली मार्गदर्शक तत्व आहेत, आपलं ध्येय उद्दिष्ट आहे, प्रास्ताविक म्हणजे उद्देशिका आहे, हे आपल्याला बदलता येत नसतं. तरी देखील आपण त्याच्यावर नजर ठेवून असलं पाहिजे की हे आमचं संविधान सुरक्षित राहील ना. आमच्या देशातल्या अतिसामान्य नागरिक जो एकदम गरीब आहे, दरिद्री आहे, अज्ञानी आहे, अडाणी आहे, मग तो वनवासी असो किंवा आपल्या समाज घटकातले
ग्रामीण भागातले असोत, शहरी भागातले असोत, अतिशय गरीब घटक असोत, या सगळ्यांची सुरक्षा या संविधानात आहे, हे आपण विसरता कामा नये. आणि म्हणून जुनी व्यवस्था, समाज व्यवस्था केव्हाच टाकली गेलेली आहे. नवीन समाज व्यवस्था निर्माण झालेली आहे. तिचं रक्षण करण्यासाठी म्हणून आपण या संविधानाचं वाचन, अभ्यास, चिंतन, प्रचार आणि प्रसार करण्याची आवश्यकता आहे. वेगळ्या अर्थानं बोलायचं तर ड्युटीज म्हणजे कर्तव्य म्हणजेच धर्म, असा जर अर्थ घेतला तर तो आमचा नवीन युगाचा धर्मग्रंथ आहे. आपण हे उरीशिरी बाळगलं पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी मात्र जे आवश्यक आहे ते बाबासाहेबांनीच सांगितलेल्या शब्दात मला आपल्या समोर ठेवायचंय. मग मी माझं बोलणं थांबवणार आहे. ते म्हणजे बंधुत्व, बंधुभाव, भ्रातृभाव या संबंधी 25 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेब काय म्हणतात, आपण मुळातून वाचूया. भ्रातृभावाचं तत्व सर्वांनी मान्य केले पाहिजे. परंतु भ्रातृभाव म्हणजे तरी काय? आपण सर्व भारतवासीय एकाच मायेची लेकरे आहोत, असा भाव निर्माण होण्यास भ्रातृभाव असं म्हणतात. भारतीय लोक इथून तिथून एक अशी भावना निर्माण करणारे हे तत्व आहे. सामाजिक ऐक्य सांधणारे व समाजाची शक्ती वाढवणारे हे तत्व आहे. भ्रातृभाव निर्माण करणे अत्यंत कठीण आहे. ते किती कठीण आहे याची कल्पना हवी असल्यास जेम्स ब्राइस या अमेरिकन घटना पंडितानं अमेरिकन कॉमनवेल्थ या ग्रंथात जी कथा सांगितली आहे तिकडं तुमचं लक्ष वेधून घ्यावंसं वाटतं. आपण या भारतमातेची लेकरं आहोत, म्हणून बंधू बंधू आहोत, म्हणून बंधू भगिनी आहोत. असा जर बंधुभाव आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात दृढ झाला तर आणि तरच आपल्या देशाची एकता, एकात्मता टिकणार आहे. आम्हाला या स्वातंत्र्याचा उपभोग घेता येणार आहे. आम्हाला स्वतःचा विकास करून घेता येणार आहे. आमच्या सर्व समाज बांधवांना अन्न, वस्त्र, निवारा, स्वास्थ्य आणि संस्काराची प्राप्ती करून देता येणार आहे. सनदशीर संवैधानिक मार्गाने, संवैधानिक नीतिमत्तेच्या साहाय्याने आपण जर हे सगळं करत गेलो तर सर्वांना सुखी आणि निरामय जीवनाची निश्चित प्राप्ती होणार आहे असं मला खात्रीपूर्वक वाटतं. कोणत्याही पद्धतीनं हिंसक मार्गानं, असंवैधानिक मार्गाने जर आपण अशा प्रकारे काही हालचाली करत गेलो तर ते निश्चित स्वरूपात संविधानाच्या विरोधातही असेल, देशाच्या विरोधातही असेल. आपण सगळे लक्षात ठेवूया की म्हणून हे संविधान अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला प्रगती करण्यासाठी आवश्यक आहे. आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा 26 नोव्हेंबर म्हणजेच आपला संविधान दिन याच्या शुभेच्छा देतो. सर्व भारतवासियांना, बंधू भगिनींना शुभेच्छा देतो आणि माझे हे 2 शब्द संपवतो. सर्वांना स्वतंत्रपणानं विकासाच्या अंतिम छोरपर्यंत जाता यावं, त्याच्यासाठीच्या वाटचालीच्या शुभेच्छा. संवैधानिक मार्गाने आपल्याला सगळ्यांना जाण्याची बुद्धी होवो अशी मी पुन्हा एकदा प्रार्थना आपणा सर्वांनाच करतो आणि माझे हे 2 शब्द संपवतो. भारत माता की जय.